नमस्कार. प्रभू श्री रामचंद्रांच्या गोष्ट शृंखलेमध्ये आज मी तुम्हाला महर्षी वाल्मिकी ऋषींची गोष्ट सांगणार आहे. रामायण अनेक प्रकारे अनेकांनी अनेक ग्रंथांमधून लोकांसमोर त्यांच्या दृष्टीने आणण्याचा प्रयत्न केला. महर्षी वाल्मिकींनी लोकांसमोर काव्य स्वरूपामध्ये रामायण आणलं आणि त्याची स्फूर्ती त्यांना कशी झाली, कोणत्या प्रसंगामधून त्यांना रामायण लिहावंसं वाटलं आणि वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला, हे या गोष्टीमधून आपण ऐकणार आहोत. कर्तव्यदक्ष राजा म्हणून आपल्या कर्तव्यांचं पालन करत असताना प्रभू रामचंद्रांना त्यांची प्रिय पत्नी सीता हिचा त्याग करावा लागतो. वनवासातून परत आल्यावर राजवाड्यामध्ये आणि संपूर्ण समाजामध्ये चर्चांना, बातम्यांना उधाण येतं. वेगवेगळ्या प्रकारे घडून गेलेल्या गोष्टींबद्दल जगायचं ही समाज प्रवृत्तीच असते, नाही का? त्यानुसारच सीतासुद्धा त्याची कुठेतरी त्यावेळी बळी पडल्याचं चित्र आपल्याला दिसतं. सीतेचं पावित्र्य तिने सिद्ध करावं एवढा समाज मोठा आणि सीता लहान असं मुळीच नव्हतं. मात्र परिस्थिती जशी असेल त्यानुसार प्रत्येकाला त्या साच्यातून, त्या नियमांमधून जावं लागतं. प्रभू रामचंद्रांना कर्तव्यदक्ष राजाचं कर्तव्य पार पाडत असताना आपल्या पत्नीला दूर सारणं भाग पडलं. त्यानुसार सीतेला वनात नेऊन सोडण्यात आलं. सीता वनामध्ये सोडल्यावर एका ठिकाणी बसली होती. ज्या वेशामधून ती राजवाड्यामधून निघाली होती तो वेश हा त्या कुलस्त्रीचा होता. आपल्या कुळाला, आपल्या पतीला शोभेल अशा पद्धतीचा सगळा संभार करून ती त्या ठिकाणी बसली होती. राजस्त्रीची वस्त्र, सगळे दागिने, सगळी आभूषणं तिच्या अंगावर होती. आता पुढे काय या विचारामध्ये सीता नदी किनारी तिथे एका खडकावर बसलेली असते. सगळ्या आभूषणांनी कुलस्त्रीसारखी मडलेली सीता अतिशय रूपवती, सौंदर्यवती दिसत असते. मात्र तिच्या या आभूषणांवर एका दरोडेखोराची, एका डाकूची नजर पडते. तो लांबून तिला बघत असतो आणि त्यानंतर जवळ येऊन तुझ्याजवळ असलेले दागिने मला दे असं तिला धमकावून सांगतो. चेहऱ्यावरची रेषही न हलवता सीता आपल्या हातातल्या बांगड्या काढून त्या दरोडेखोराच्या हातात ठेवते. त्या बांगड्या बघून तो स्तिमित होऊन जातो, अगदी विस्मयचकित होऊन जातो. त्याच्यावरची नक्षी, अतिशय कोरीव आणि अतिशय सुंदर असणाऱ्या बांगड्या तो न्याहाळत असताना सीता त्याला विचारते की तू चोरी का बरं करतोस? तेव्हा तो म्हणतो, मी शेतकरी होतो. शेती करताना वन जाळावं लागतं ते मला असह्य होतं. मी शिकारी होतो. शिकार करत असताना प्राण्यांना मारणं, त्यांचा जीव घेणं हे मला असह्य व्हायचं. मग त्या सगळ्या गोष्टी मी थांबवल्या. निसर्गाकडून जो माणूस जे सगळं मिळवतो त्याच्याचकडनं गोष्टी चोरून घेणं, हिसकावून घेणं हे मला आता जास्त चांगलं वाटायला लागलं. तेव्हा ती म्हणते, अशा सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तू शिवासारखा शांत का नाही होत? तो म्हणतो, माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची माझ्यावर जबाबदारी आहे. माझं कुटुंब मला पोसायचं. सीता हसते आणि म्हणते की ही सबब चांगली आहे. तू हे सगळं करत असताना ज्यावेळी राजा तुला पकडेल आणि तुला शिक्षा करेल त्यावेळी तुझ्या या शिक्षेमध्ये तुझ्या घरचे लोक सहभागी होतील, वाटेकरी होतील का? तो म्हणतो, का नाही होणार? नक्कीच होतील. सीता म्हणते, जा बरं विचारून ये. आणि मग हा रत्नाकर, वाल्मिकी व्हायच्या आधी त्याचं नाव रत्नाकर असतं त्या दरोडेखोराचं, किंवा तो जे काही आधी करणारा असतो त्याचं, तो घरी जातो आणि बायकोला विचारतो की मी तुम्हा सगळ्यांचा सांभाळ करतो, चोरी करतो त्यासाठी. मग उद्या जर का ही चोरी करत असताना मी पकडलो गेलो आणि मला शिक्षा झाली तर त्या शिक्षेमध्ये तुम्ही वाटेकरी व्हाल का? तेव्हा त्याची पत्नी म्हणते की तू कुटुंब प्रमुख आहेस. आम्ही तुझ्या कुटुंबाचा एक हिस्सा आहोत, एक भाग आहोत आणि कुटुंब प्रमुख म्हणून तू काहीही कर. तुझं कर्तव्य करणं, आम्हाला पोसणं हे तुझं काम आहे, तुझं कर्तव्य आहे. आणि तुझं कर्तव्य करत असताना जर काही झालं तर त्याचा सर्वस्वी जबाबदार हा तूच असशील. आम्ही का बरं तुझ्या शिक्षेमध्ये वाटेकरी व्हायचं? हे ऐकल्यावरती तो जो रत्नाकर असतो तो अगदी खचून जातो.
अगदी गळून जातो. ते गळलेले खांदे घेऊन तो सीतेकडे येतो आणि त्याला म्हणतो की माझं कुटुंब हे माझं नाहीच, मी पूर्णपणे आज असहाय्य झालो आहे. आणि तेव्हा सीता, मी काय करू हे मला कळत नाही. आणि तेव्हा सीता म्हणते की तू शांत हो. स्वतः आपण जी कामं करत असतो त्या कामांची जबाबदारी ही आपल्यावरच असते. आपल्याला जे भोगावं लागतं त्यासाठी समाजातल्या एका कोणाला तरी दोष देणं ही गोष्ट थांबव. तू जी कृत्य करतो आहे त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार आहे. आणि जर ते चुकीचं असेल तर ते बदललं पाहिजे, याची जबाबदारी सुद्धा तू स्वतःच घेतली पाहिजेस. माझं मन उद्विग्न झालंय, विचलित झालोय, मी आता काय करू. तेव्हा सीता म्हणते खाली बस. आणि खाली बसल्यावर डोकं शांत कर, डोळे मीट आणि जो शब्द पहिल्यांदा तुझ्या मुखामधून येईल त्या शब्दाचा जप कर शांतपणे. आणि तेव्हा तो रत्नाकर खाली बसतो, डोळे मिटतो आणि त्याच्या तोंडामध्ये एक शब्द येतो, तो म्हणजे मरा. अगदी काही तास तो मरा 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 म्हणत असताना त्या मराचा राम होतो आणि त्याचं मन अतिशय शांत होऊन जातं. काही वेळाने तो डोळे उघडतो आणि तो म्हणतो की माझं मन इतकं उद्विग्न होतं आणि काही क्षणातच माझ्या मनाला एक अलौकिक अशी शांती मिळाली. अशी शांती मिळवून देणारा हा राम कोण आणि अचानक माझ्या मुखामधून तो कसा बरं प्रकटला. तेव्हा सीता स्वतःची ओळख न सांगता राम कोण, रघुकुळाचा, कसा, तो कसा योद्धा होता, त्याचा जन्म कसा झाला, त्याचा विवाह कसा झाला, त्याची पत्नी सीता होती, तिला रावणाने कसं नेलं आणि तिला परत आणत असताना त्याने युद्ध केलं, त्या युद्धामध्ये त्याचा जय झाला, तो अयोध्येला परत आला. आणि मात्र अयोध्यावासियांनी सीतेच्या चारित्र्यावरती जी शंका घेतली त्यामुळे त्याला आपल्या पत्नीला वनात सोडावं लागलं, हे ती सांगते. मात्र ती स्वतः ती सीता आहे हे ती सांगत नाही. पण रत्नाकर ते ओळखतो, तिला सगळं लपवता येतं, पण तिच्या आवाजातला जो स्वर आहे, जो विकल होत जातो, दुःखी होत जातो, तो मात्र तिला कुठेतरी लपवता येत नाही. आणि अशा प्रसंगी रत्नाकर ओळखतो की ही तीच कुलस्त्री आहे. ही चोऱ्यामाऱ्या करत असताना वाटेत जे वाटसरू त्याला भेटतात त्यांच्या तोंडून जनक राजाची मुलगी सीता हिचा उल्लेख त्याने ऐकलेला असतो. ही सगळी कथा ऐकत असताना सीतेकडून ही सीता तीच आहे का याचा अगदी ठाम असा त्याच्या डोक्यामध्ये विचार झालेला असतो. पण तो सुद्धा त्याचा उल्लेख तिच्याकडे करत नाही. तो सीतेला म्हणतो की अगदी विचलित मनस्थिती असताना रामाची ही गोष्ट ऐकल्यावरती माझं मन शांत झालंय आणि आता त्याचा मला कुठेतरी हव्यास जडलाय. थोडा आणखी वेळ मला तप करू दे, तपश्चर्या करू दे, ध्यान करू दे. आणि तेव्हा सीता त्याला विचारते की तू तप करणार आहेस, तू ध्यान करणार आहेस, अशा वेळेला तुझ्या कुटुंबाचं काय, त्यांच्या जबाबदाऱ्यांचं काय. तेव्हा रत्नाकर म्हणतो की प्रत्येकाला आपली जबाबदारी घेता आली पाहिजे. जर मी माझ्या कृत्यांची, माझ्या कर्तव्यांची जबाबदारी घेऊन आता त्याचा निचरा करण्यासाठी तपश्चर्या करतो आहे, तर अशा परिस्थितीमध्ये मला माझ्या घरच्यांना माझी जबाबदारी, स्वतःची जबाबदारी घेता आली पाहिजे. असं ऐकल्यावरती सीता शांत होते आणि त्याच्याकडे बघत राहते. तो पुन्हा ध्यानधारणेमध्ये बसतो, रामाचा जप करायला लागतो, सीतेकडून ऐकलेल्या कथा मनामध्ये घोळवत राहतो आणि कितीतरी तास निघून जातात, दिवस निघून जातात. त्याच्या अंगाभोवती वारुळं साठायला लागतं, वारुळांचं एक ढीग व्हायला लागतो, दाढी वाढायला लागते, अंगावरची वस्त्र फेडून जातात आणि एका वेगळ्याच ध्यानमग्न अवस्थेमध्ये तो चिंतनामध्ये गाढ होतो. हे सीतेला जाणवतं की त्याला आजूबाजूच्या गोष्टी जाणवत नाही आहेत, त्याला सुगंध येत नाही आहे, त्याला कुणीतरी चावतंय हे कळत नाही आहे, त्याला कुठले आवाज ऐकू येत नाही आहेत. आणि अशी सगळी अवस्था असताना सीता तिथले जवळचेच, ती त्याच्याच सोबत तिथे असते, फळं खात असते झाडांवरची, नदीचं पाणी पित असते, दगडावर झोपत असते आणि त्याच्यावर लक्ष ठेवून असते. तो रत्नाकर हळूहळू पूर्णपणे परावर्तित होतो, त्याचा ऋषी बनतो. त्याच्या आतमधला जो अग्नी असतो तो त्याला ऋषीपणाकडे घेऊन जातो.
आणि त्याची ही ध्यानधारणा चालू असताना एक दिवशी काय होतं की क्रौंच पक्ष्याची एक जोडी तो ज्या झाडाखाली बसलेला असतो त्याच्या फांदीवर येऊन बसते. कोणीतरी शिकारी लक्षभेद करतो आणि क्रौंच पक्षामधली जी पक्षीण असते ती घायाळ होऊन खाली पडते, मृत पावते आणि तो जो क्रौंच पक्षी असतो तो वेदनेने दुःखाने घिरट्या घालत जोरजोरात ओरडत तिच्या अवतीभोवती फिरायला लागतो. त्या आवाजाने रत्नाकरची समाधी उघडते. समाधीमधून तो बाहेर येतो आणि बघतो तर त्याची ती विकल अवस्था की आपली पक्षीण मरून पडली आहे आणि ते मरून पडलेल्या त्या पक्षिणीभोवती तो दुःखी अवस्थेमध्ये विवळ होतो आणि घिरट्या घालतोय, दुःख व्यक्त करतोय. त्याला सुद्धा त्याचं दुःख होतं आणि ज्या शिकाऱ्याने हा वेध घेतलाय, ही शिकार केली आहे, तो शिकारी सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये सुखी होणार नाही असा शाप देतो. काव्य रूपामध्ये कुठेतरी हे जो शाप असतो किंवा ही इच्छा असते ती व्यक्त केली जाते. आणि त्यावेळी वाल्मिकी ऋषींना असं वाटतं की आपण व्यथित झालो की कुठेतरी काव्याची निर्मिती होते. रामकथेने सुद्धा सीतेचं दुःख, सीतेला वनात सोडलंय, सीतेने जे काही सहन केलं, रामाने वनवास सहन केला, ही व्यथा त्याला काव्य रूपामधून मांडावीशी वाटते आणि ती इच्छा तो सीतेकडे व्यक्त करतो की मी रामाचं आयन, त्याचं गुणगान, त्याच्याबद्दल काव्य रूपामध्ये लिहीन, ते रामायण असेल आणि मला ते लिहिण्याची इच्छा आहे. काव्य रूपामध्ये रामाच्या ज्या गोष्टी तू लिहिशील ते वाल्मिकीचं रामायण म्हणून ओळखलं जाईल असं सीता म्हणते. आणि तेव्हा वाल्मिकी विचारतात किंवा जो रत्नाकर आधी असतो तो विचारतो हे वाल्मिकी कोण? सीता म्हणते तू, कारण वारुळातून ज्याचा पुनर्जन्म झाला, ज्याने आपल्या सगळ्या चिंता, आपले अनेक प्रश्न याच्यावर त्याच्या तपातनं विजय मिळवला असा तू वाल्मिकी. तुझा पुनर्जन्म वारुळातून झाला म्हणून तूच तो वाल्मिकी. तेव्हा वाल्मिकी तिला म्हणतात की हे सगळं करण्याची प्रेरणा आम्हाला तुझ्याकडून मिळाली. माझ्यातल्या सगळ्या ज्या चिंता होत्या, विवंचना होत्या, इच्छा आकांक्षा होत्या, त्या सगळ्यावर विजय मिळवण्यासाठी तू माझी मदत केलीस. तू मला नामस्मरणाचं महत्त्व समजावून सांगितलंस आणि प्रभू रामाचं नामस्मरण करत असताना मी या दशेला तुझ्यामुळे येऊन पोहोचलो आहे. त्यामुळे रामायणाची ही जी गोष्ट आहे ही लिहिण्यासाठी तू मला परवानगी दे आणि तू माझी त्या रूपातनं गुरु आहेस, त्यामुळे मी आता तुझा सांभाळ करणार. सीता म्हणते मी माझा सांभाळ करण्यासाठी समर्थ आहे. तेव्हा वाल्मिकी म्हणतात मग तू माझा सांभाळ कर. सीता म्हणते नक्की करेन, मात्र एका अटीवरती, आणि ती अट अशी आहे की तू तुझ्या जबाबदाऱ्या नाकारणार नाहीस, धुडकावून लावणार नाहीस. तुझ्या कुटुंबाचा तू सांभाळ केला पाहिजेस. ते लोक तुझी वाट बघत असतील आणि माझ्या मनाजवळ कुठेतरी ती रुखरुख लागू नाही. तेव्हा वाल्मिकी मान्यता देतात, संमती दर्शवतात आणि आपल्या घराकडे सीतेला घेऊन निघतात. सीता पाठोपाठ जाते वाल्मिकींसोबत आणि ते घरी येऊन पोहोचतात. त्यावेळी वाल्मिकींची पत्नी गोमती अतिशय प्रक्षुब्ध झालेली असते, रागावलेली असते की तू होतास कुठे इतके दिवस? हे अंगावरती वल्कल कसली, ही राख कसली फासली आहेस, ही दाढी कसली वाढवलीस आणि काय करून आलायस हे? तू गेल्यावर आमची जी झालेली अवस्था आहे ती तुला माहिती तरी आहे का? मुलांना रात्रीचा दिवस करून मी पोटभर काहीतरी मिळावं म्हणून कुठे कुठे भटकत होते. कितीतरी रात्री आम्ही उपाशी काढल्या, तुला त्याचं काहीच नाही आणि काय अवस्था करून तू आलायस, होताच तरी कुठे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला हवी असतात. ती खूप चिडते, प्रचंड शिव्या शाप देते वाल्मिकींना आणि ती शांत होते. त्यावेळी वाल्मिकी तिला गोष्ट सांगायला लागतात, तिला जवळ घेतात, आलिंगन देतात. पाठीमागे उभी असलेली सीता राणीच्या वेशातली ती बघते आणि अगदी शंकित मनाने ती विचारते की ही कोण? त्यावेळी माझ्या पतीने माझा त्याग केलाय, मला घरातून बाहेर काढलंय आणि मी वनात होते. त्यावेळी माझी रत्नाकरशी म्हणजे वाल्मिकींची भेट झाली आणि मग घडलेला प्रसंग सांगितला जातो. तेव्हा मला तुमच्या घरी राहण्याची परवानगी द्याल का? तेव्हा गोमती म्हणते आमच्याकडे आहेच काय तू आमच्याकडे राहण्यासाठी? आपण हा अभाव जो आहे हा वाटून घेऊ शकतो, एवढं मात्र होईल, पण आम्ही इथे ठेवण्यासाठी आमच्याकडे वेगळं असं काही नाही आहे.
त्यावेळी सीता स्मित हास्य करते आणि अंगावरची सगळी आभूषण, तो राजवेशातला सगळा पेहराव काढून गोमतीच्या हातामध्ये सुपूर्द करते. तिचा आवडीचा वनवासातला तो जो वेश असतो तो परिधान करते. त्यानंतर गोमतीला सुद्धा तो सीतेचा पोशाख, तिचे ती आभूषणं घालून काही दिवसांनी कंटाळा यायला लागतो. कारण सीता दिवसेंदिवस तिला वेगवेगळ्या रूपामध्ये गोष्टींचं महत्त्व समजावून सांगत असते की आयुष्यामध्ये भौतिक गोष्टींपेक्षा आत्मिक सुख हे जास्त महत्त्वाचं आहे. पोटभर अन्न मिळतंय, छान निवारा आहे, प्रेमळ पती आहे, या गोष्टींपेक्षा मोठं काही नसतं. हे गोमतीला पटतं कुठेतरी. आणि अशा वेळीच जो एका दरोडेखोराचं घर असतं त्याचा ऋषीच्या आश्रमामध्ये रूपांतर होतं. वाल्मिकी रामाचं काव्य रूपामध्ये ग्रंथ लिहिण्यासाठी, गोष्टी सांगण्यासाठी मग्न होऊन जातात. त्यांना दिवस रात्र दुसरं काहीच सुचत नसतं. आणि सीता मात्र आजूबाजूच्या वनातली छान छान फळं खाते, त्या वातावरणामध्ये स्वतःला कुठेतरी रमवून घ्यायचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या काव्यरूपी रामायणाची गोष्ट लोकांसमोर येण्यासाठी झालेलं हे एक कारण जे आज आपण ऐकलं. अशा छान छान गोष्टी तुम्हाला माधवी राणे या यूट्यूब चॅनलवरती ऐकायला मिळणार आहेत. त्यासाठी माधवी राणे हे यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आणि आम्ही करत असलेले उपक्रम तुम्हाला कसे वाटत आहेत हे कमेंट करून सांगावं लागेल. नक्की सांगा. अशा विविध उपक्रमांमध्ये तुम्हीसुद्धा प्रेक्षक म्हणून आमच्याबरोबर सहभागी व्हा. असे छान छान उपक्रम यापुढेही आम्ही घेऊन येणार आहोत. जय श्रीराम.